नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत साठवलेल्या शाईपासून तूप कसे काढायचे ते साध्या सरळ सोप्या पद्धतीने। तर हे पहा, मी 4 दिवस साठवलेली शाई आहे। शाई साठवून आपण काय करायचे, फ्रीजरमध्ये ठेवायचे। त्यात थोडे दही टाकायचे आणि साठेल तशी फ्रीजरमध्येच ठेवायचे। फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही 8 दिवस ठेवा, 15 दिवस ठेवा, खराब होणार नाही। आणि ती कधी तुम्हाला टाईम होईल तेव्हा तुम्ही तूप बनवू शकता। फक्त फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर 4 तास आधी किंवा 3 तास आधी काढून बाहेर ठेवायची। थोडं नॉर्मल टेम्परेचर झाल्यानंतर मग चांगली तूप निघते। तर चला पाहूया आपण तूप काढण्याची पद्धत। तर हे पहा, आपण खोलगट भांडं घेतलेलं आहे। पसरट भांडं घ्यायचं नाही तूप काढण्यासाठी, खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि चमच्याने असे हलवायचे, लगेच तूप लोणी निघते याचे। असे हलवायचे, बस 5-7 मिनिटातच आपलं लोणी तयार होते। आणि बर्फाचं पाणी वापरायचं, थंड एकदम चिल्ड पाणी। हे पहा, आपला आता गोळा तयार झालेला आहे। आपण आता एकदम थंड पाण्याने धुवून घेऊया। हे पहा, आता आपण थंड पाणी घालून धुवून घेऊया चांगलं। खोलगट भांडं घ्यायचं आणि हलवायचं चमच्याने, एकदम चांगलं तूप गोळा तयार होतोय। आता आपण हे धुवून घेऊन मग गॅसवर ठेवूया। तर लोणी आपलं तयार झालेलं आहे। मी आता गॅसवर ठेवलेलं आहे। आपण आता तूप काढूया। आता मी तेजच गॅस ठेवलेला आहे। उकळत आलं की आपण कमी गॅस करायचा। उकळायला लागलेला आहे, आपण आता गॅस कमी करूया आणि पाहूया। हलवत राहायचं, नाहीतर खाली ना ते लागतं। उकळी आल्यानंतर हलवत राहायचं, नाही खाली करपल्यागत होतं सगळं। मग हे पहा, तूप आपलं बनत आलेलं आहे। जास्त वेळ त्याला गॅसवर ठेवायचं नाही, नाहीतर जास्त ते कडलेलं असतं ना, जास्त वेळ ते कडत राहतं, मग पुन्हा एकदम डार्क लाल होणार। त्यामुळे आपण आता तुळशीची पाने घालूया। तुम्ही वेलची घालू शकता। तुळशीच्या पाण्यानं नाहीतर वेलचीनं स्वाद चांगला लागतो तुपाचा। तर आपण आता गॅस बंद करूया। हे बघा, आता तूप तयार झालेलं आहे, आपण शोधून घेऊया। आणि माझी तूप काढायची पद्धत आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।